अहो स्वर्गही इथं आहे आणि नरक सुद्धा इथं आहे. ते काही शिडी लावून जायचं नाही रावणासारखं. रावण काय म्हणलेलं होता, माझी 3 कामं राहिलेली आहे, ते लवकरात लवकर होतील का नाही, आज करो उद्या करो, आज करो उद्या करो करता करता प्रभू रामचंद्रांच्या एका बाणामध्ये त्याला मृत्यू होता. ज्यावेळी त्याला बाण मारला, मृत्युमुखी पडलेला आहे. पडल्यानंतर प्रभू रामचंद्रनं सांगितलं, लक्ष्मणा आणि जा आणि त्या रावणाची अंतिम इच्छा विचारून ये. प्रत्येकाची अंतिम इच्छा असते बरं का, लक्षात ठेवायचं. म्हणून नामस्मरण महत्वाचं आहे. ज्यानं नामस्मरण केलं त्याला अंतिम यादसाठी केला होता. शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाचा शेवट गोड होईलच असं नाही बरं का. कारण आपण किती नामस्मरण चिंतन करतोय, प्रदर्शन मांडायचं नाही. मी नामस्मरण केलं जगाला सांगायचं नाही. अशी भक्ती करावी जगानं दिसावी. आपल्या बायकोला सुद्धा आपली केलेली भक्तीच नाही, जगाला. हे बाजार नव्हे, हे एक तत्व नाम दृढ हरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपेरी राम कृष्ण गोविंद आणि वाचेची सदगद जपे आधी. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणाचा अंतिम इच्छा काय ती बघ. आणि त्या अंतिम इच्छेसाठी रावणाचा आत्मा ठेवलेला होता. कारण प्रभू अखंड ब्रह्मांडाचा नाही. आणि त्यावेळी रावणानं त्या तोंडातून आलेले शब्द, लक्ष्मणा आता दर्शन झालं, संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडीला. त्या पद्मनाभ त्या प्रभूचं दर्शन घ्यायला पाहिजे. त्याच्या बरोबरत्व आहे. तुझं दर्शन झालं, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे दास. धन्य माझा जन्म झाला, रावण म्हणतोय. का बरं? प्रभूच्या बरोबर असलेला जरी मनुष्य मला भेटला तर त्याची वलय, त्याचं शरीर सुद्धा सुगंधित बनतं. म्हणून वारकरीच्या संगतीत वारकऱ्या बरोबर राहावं. कारण त्याच्या अंगाचा सुगंध येतो, वारकरीच्या अंगाचा सुगंध येतो. सुगंध का बरं? तर वारकरी काय करतो? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. त्याच्या अंगाचा सुगंध येतो आणि लक्ष्मणाच्या अंगाचा सुगंध आला. आणि त्यावेळी रावण म्हणला, कल करो शे अभि करो, आज करो का अभि आज करो आणि अभि का अभि. मी 3 वस्तू करायचे ठरवले. त्या स्वर्गाला शिडी लावून जायचं होतं, खारा पाण्याचा समुद्र गोडा करायचा होता आणि सुवर्णाला सुगंध आणायचा होता, सोन्याला सुगंध आणायचा. आज करो. तसं कल करोशे आज करो, आज करोशे अभि करो. असं असताना मला सांगायचं एक आहे की संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला काय होतं? आपल्याला काय होतं? मोक्षाकडे जाणारी वाटचाल ही पंढरीच्या वारीमध्ये आहे. आणि ती वारी ज्या महात्म्यानं चालू केली तो महात्मा अरण्य बाबा, हे खूप त्यावेळी कळलं नाही लोकांना. आणि आता देह मिळाला, कळला का? कळला पण वळला नाही. पंढरीची वारी ज्यांच्या घरी आहे त्यांना अनेक तीर्थ करायची जरूर नाही मला. आणि असं असताना मुंबई ते पंढरपूर पायदिंडी पहिला मुक्काम परेलला होता बरं का. पहिला दुसरा मुक्काम वाशीला होता. असं करत 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 दर मजर करत विठ्ठलवाडीपर्यंत ही पहिला जुना मार्ग आहे. ह्या जुन्या जवळजवळ मला वाटते 18 वर्षानंतर आपण परत इथे 2006 आलेलो. 49वी वारी. तर पुढल्या वर्षी 50 वर्ष आपल्याला करायची. सगळ्यांनी सदृढ राहा. माझ्यासारखं निरोगी राहू नका, आरोग्य रोगासारखं राहू नका. कारण माझी खूप धावपळ झालेली आहे, अजून सुद्धा होते. त्यामुळे शरीर थकतंय. असं सदृढ राहायचं की खरगस की गेटाबेटावर पळत आपण पंढरीची वारी. आम्ही ज्यावेळी वारी केली अशी केली, गाडीला पाय लावायचं नाही, गाडीत वरती चढायचं सुद्धा नाही. गाडीतला बोजा माने बबन माने कांबळे हे वरून टाकायचे, पण गाडीला पाय लावायचं नाही महाराज.
अशी निष्ठेनं वारी केली आम्ही त्यावेळी. फार मुलं चांगली 10-12 मुलं टाळकरी असायचे, भजनवाला असायचे आणि आम्हाला भजनात घ्यायचे नाही. तुमचं मोठं भाग्य आहे महाराज. त्या भजनीवाल्यांचं भाग्य आहे की तुम्हाला भजन म्हणायला देत आहे, आम्हाला भजन हरिपाठ म्हणायला द्यायची नाही. चांगदेव बंडू शिंदे म्हणायचे हे पोरांनी मागं ठेवा, यांना अजून हरिपाठ पाठ नाही. खूप मोठं असं आनंदमय जीवन जगतवेळी असा हा अगम्य सोहळा. आणि करत असताना ही मुंबई पंढरपूर वारी ही धनवृत्ती वारी.